हानिका हे बघ, तू लई चांगली मुलगी आहेस. तू कवाच कधीच काय खोटं बोलत नाहीस. अगं ह्यांच्यामुळे तू अशी वागतेस माहित आहे आम्हाला सगळ्यांना. हानिका तू निरागस आहेस. मगाशी तूच म्हणलीस नव हे सगळं तुझ्या ग्रॅनी आजीनं केलंय. मग आता सांग की सगळ्यांसमोर जे काय खरं आहे ते. हानिका खरं खरं बोल, काय झालंय? हे सगळं तुझ्या ग्रॅनी आजीनंच केलंय नव? हो केलंय. काय करशील? गावचप तुला काय वाटतं माझी ग्रॅनी आजी कोणाला घाबरत असेल? ती कोणाला नाही घाबरत आणि तुला ना मुळीच नाही घाबरत, कळलं का? केलं होतं. काय करशील? तू माझ्या ग्रॅनी आजीचं ना काही नाही बिघडवू शकत, कळलं का तुला? ए ग्रॅनी आजी, तू पण कोणाला घाबरते? या 2 वेण्यावालीला. ही काय करणार आहे तुझं? सोड ना, सांगून टाक. केलं होतं मग काय? मी तुझं काही नाही करू शकत. हो केला तुझ्यासोबत प्लॅन. काय करशील? काय 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 बोलतेस तू? त्याबद्दल बोलते तू? अगं म्हणजे होळीच्या दिवशी नाही का असं बोंबा मारून असं अबो असं वगैरे करून काहीतरी तिची सोंग नाही का करतात. हा म्हणजे असं मस्ती मस्ती करत असतात सगळीजण. म्हणजे या मुलीच म्हणत होत्या ना त्यांच्या गावाला असं काहीतरी केलं जातं म्हणून. आणि मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी असं म्हटलं की अशी छोटीशी काहीतरी गंमत करायची म्हणून काहीतरी मस्ती केली. खरं असं काही करायचं नव्हतं. तुम्ही मला एकट्याला गाठलं, माझ्यावर झडप घातली आणि मला काहीतरी पाजलं. ही असली तुमची मस्करी? कामिनी आजी कलर लावेपर्यंत ठीक होतं, खरं त्यानंतर तुम्ही जे काय केलंय तो गुन्हा आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा मी तुम्हाला देणार म्हणजे देणार. आता तुम्ही काय बी बोललात तरी. बरोबर आहे कामिनीचं. कामिनी, तू हिच्याशी जे काही वागलीस ती मस्करी नाहीये, ठरवून केलेलं कारस्थान आहे ते. कमळीला छळण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतेस तू. हद्द झाली तुझ्या पुढे. तिच्याबद्दल सतत एवढा वाईट विचार करत असतेस. तुला या घरात आता जागा नाहीये. खूपदा माफ केलंय मी तुला, आता तुला माफी नाही. निघ तू इथून. अगं नको ना आजी, नको ना. सॉरी आजी, प्लीज प्लीज माझ्या ग्रॅनी आजीला नको काढू. ती बिचारी आहे अगं, ती कुठे जाईल एकटी? प्लीज तू विचार कर ना तिचा. डॅड प्लीज आजीला बोल ना, असं नको करायला. ग्रॅनी आजीला राहू दे ना घरात. हे बघ मी बोलते ना माझ्यासाठी. ती एक तर मूर्खपणे वागते आणि तुलाही चुकीचं वागायला शिकवत असते. मी फार तर 8 दिवसाची मुदत देते तुला. तेवढ्यात दुसरीकडे तुझी सोय बघ आणि निघ इथून.